आता एलएस कपलिंग, पण मी कंसामध्ये 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटले, म्हणजे आपण 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम शिकत आहोत. मग त्याच्या खाली हा एल, हा एस. एल म्हणजे काय? दोघं इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रॉन्सचा रिझल्टंट. एस म्हणजे काय? दोघं इंडिव्हिज्युअल स्पिन्सचा रिझल्टंट. मग हा रिझल्टंट एल, हा रिझल्टंट एस, and the coupling between L and S, that is the resultant J, and it is called as LS coupling. Means L and S are coupled together. याला LS coupling म्हणतात. आता पुढे देखूत आपण बघा. आता पुन्हा तेच घेतलेलं आहे मी, पीडी कॉन्फिगरेशन. पीडी कॉन्फिगरेशन म्हणजे हे तेच, पी इलेक्ट्रॉन डी इलेक्ट्रॉन. आता मी जे सांगितलं एल इक्वल 0 1 2 3 च्या खाली एस पी डी एफ वगैरे लिहायचं. आता पी इलेक्ट्रॉन, पी कोणाच्या खाली असतो? एलच्या 1 व्हॅल्यूच्या खाली, म्हणजे एलची व्हॅल्यू 1 झाली. हा एक इलेक्ट्रॉन आहे म्हणून एल1 म्हटलं. आता डी 2 च्या खाली असतो, म्हणजे एलची व्हॅल्यू 2, म्हणजे पी साठी एल, डी साठी एल. आता S1 S2 एका इलेक्ट्रॉन साठी एकच स्पिन पकडला ना, हाफ स्पिन व्हॅल्यू सिंगल. मग ही व्हॅल्यू मी S1 ने दाखवली, ही व्हॅल्यू S2 ने दाखवली. आता ते कसे स्पिन होतात यांच्यावर त्यांचं कॉम्बिनेशन येईल. पण S1 इज हाफ. आता इथं चुकून 2 लिहिला किंवा ते प्रिंटिंग, इथं काय येईल? हा जो हाफ आहे तो जिथं हाफ आहे, बरोबर लक्षात आलं ना? S1 इज हाफ, S2 इज हाफ. आता खाली जाऊ आपण. जो आपण ऑर्बिट मध्ये फॉर्म्युला वापरला तोच L1 आणि L2 चा रिझल्टंट काढू, म्हणजे कॅपिटल एल काढू. हे बघा तोच फॉर्म्युला आहे जो आपण एल कपलिंग मध्ये वापरला. म्हणजे आपण हे एल कपलिंगच करतो आहोत. याचा एल, याचा एल, याचं कपलिंग करत आहोत, म्हणून कॅपिटल एल मिळतोय. त्याच पद्धतीने एल आलाय बघा, जो मागच्या उदाहरणात झाला तोच आहे. कारण पीडीच कॉन्फिगरेशन होतं, म्हणजे एल किती आला? 1 2 3. आता जसा एल काढला तसाच एस काढायचा, तोच फॉर्म्युला, तोच फॉर्म्युला, फक्त ऑर्बिटलच्या ऐवजी स्पिन. आणि व्हॅल्यू इथं 1 आणि 2 होत्या, इथं हाफ आणि हाफच आहे. म्हणजे हाफ वजा हाफ 2, हाफ प्लस हाफ, हाफ वजा हाफ इज 0, हाफ प्लस हाफ इज 1, म्हणजे 0 ते 1. 0 ते 1 मध्ये काहीच नाहीये, म्हणजे ओनली 0,1. म्हणजे एलच्या 3 व्हॅल्यू झाल्या 1 2 3, एचच्या 2 व्हॅल्यू झाल्या 0 आणि 1. आता यांच्या जोड्या करायच्या आहेत. जोड्या करताना कसे करायचे? कसे करायचे बघा. एलच्या 3 व्हॅल्यूज, एलच्या 3 व्हॅल्यूज आणि एसच्या 2 व्हॅल्यूज. मग एसची व्हॅल्यू 0 अँड एल इज इक्वल टू 1 2 3, ही एक केस. एसची व्हॅल्यू 1 आणि एल इज इक्वल टू 1 2 3, ही दोन केस. दोन केस बघा आता कसं केलं बघा. Thus we have L is equal to 1 2 3 and S is equal to 0,1. मग आता दोन कॉम्बिनेशन केले. कोणते? S ची एक व्हॅल्यू 0 आणि L 1 2 3. दुसरी पॉसिबिलिटी L, S ची किंमत 1 आणि L is equal to 1 2 3. मग आता L 1 2 3 S 0, ही पहिली केस. आता मल्टिप्लिसिटी किंवायचं आठवतं का? मल्टिप्लिसिटी असते ट्वाइस एस प्लस 1, जी कॅपिटल एम ने दाखवतो. मल्टिप्लिसिटी व्हॉट इंडिकेट्स? मल्टिप्लिसिटी पासून आपल्याला काय कळतं? मीन्स की आता कसं सांगू? स्पेक्ट्रल लाइन सिंगलेट है का ट्रिपलेट है? If the value of m is 1, it indicates singlet term. If m is equal to 2, it indicates doublet. If m is equal to 3, it indicates triplet. If m is equal to 4, quartet, pentet. आता ते सर्व आहे बरं. आता तुम्ही घरी हे काम कर, पटाच्या पटा मी सांगणार नाही. हे नाव आहे सेप्टेट, ऑक्टेट, हे नाव लागणार आहे तुम्हाला. कुठे मल्टिप्लिसिटी? हे बघा मल्टिप्लिसिटी काढलेली ट्वाइस एस प्लस 1. आता एस इथं आपला किती आलेला आहे? 0, म्हणून 2 कंसात 0, हा प्लस 1, 2 0 0, 0 प्लस 1, मल्टिप्लिसिटी 1, दॅट इज सिंगलेट. आता हे एस वरून सिंगलेट मिळून गेलं.
आता या एलच्या 3 व्हॅल्यूज वरून जे काढायचं आपल्याला, कारण जे काय असतो, एल आणि एसचं कॉम्बिनेशन, एल एस कपलिंग, एल आणि एसचं कॉम्बिनेशन म्हणजे जे. आता एस 1 एल 3 म्हणजे जे पण 3 येतील. एका एल साठी हा एस, दुसऱ्या एल साठी हा एस, तिसऱ्या एल साठी हा एस. या 3 एल मुळे 3 जे मिळतात. हे 3 जे L minus S, L minus S plus 1. तोच फॉर्म्युला असतो. म्हणजे काय काय मिळेल आपल्याला. आता मी पहिलं दाखवलंय बघा, L1S0 बरोबर आहे. तोच फॉर्म्युला तो येतो आपल्याला 0 to नाही 1 to 1च म्हणजे फक्त 1 आणि 1च, म्हणजे जी ची व्हॅल्यू 1 आली. कोणासाठी आली? जेव्हा एलच्या 3 व्हॅल्यू पैकी पहिली व्हॅल्यू 1 आणि एस सर्वांना कॉमन राहणार आहे तिघांना 0, म्हणजे L1S0 साठी J1 आला. आता J1 आला, मग आपण स्पेक्ट्रल टर्म लिहितो. त्या स्पेक्ट्रल टर्म लिहिण्याचा फॉर्म्युला आहे. आता तुम्ही कसं शिकले ते मला माहिती नाही, पण हा फॉर्म्युला मी नेहमी वापरतो. एन डाव्या बाजूला डोक्यावर एम, उजव्या बाजूला पायाजवळ जे. आता हा पहिला एन जो आहे म्हणजे गुणिले आहे तो व्हॉट इट इंडिकेट्स, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे जर तो इलेक्ट्रॉन तिसऱ्या ऑर्बिट मध्ये असेल तर इथं यांची व्हॅल्यू 3 येईल. आणि मल्टिप्लिसिटी आपण एम जी काढली इथं, तो एम इथं येईल. या पायाजवळ जो जी आहे, ही जी ची व्हॅल्यू जी आलेली ती इथं पायाजवळ येईल. आणि हा कॅपिटल एल म्हणजे काय असतो? Resultant of that both. रिझल्टंट ऑफ ऑर्बिटल नंबर, तो कॅपिटल एल असतो. जर एल नाही तर काही जण टी सफिक्स एल पण लिहितात, टी फॉर टर्म आणि एल फॉर ऑर्बिटल. म्हणजे त्या ऑर्बिटल साठी काय टर्म येते ते टी एल पण म्हणतात. आणि पायाजवळ जे येतो. मग आता ह्या लागणाऱ्या वस्तूंपैकी मी सर्व काढलेले आहेत. आता एन मला दिलेलं नाही, मी एनचा विचार बी करणार नाही. पण एम मला माहिती आहे, एम किती आला आहे 1. मग इथं बघा 1 लिहिलेलं आहे, बरोबर आहे. जे माझा किती आलेला आहे, हा बघा 1, तो पायाजवळ 1 लिहिलेला आहे. आणि एल किती आहे या केस साठी 1. एल इज इक्वल टू 0 1 एस पी. आता कॅपिटल एल आहे म्हणजे ती टर्म कॅपिटल आहे, म्हणजे एल इज इक्वल टू 1 साठी टर्म असते पी. म्हणून ही काय तयार झाली 1p1. हे सर्वांना लक्षात आलं का? नक्की हो सर. हा. मग आता पुढच्या केसला काय येईल? आता दोनच केस, ही पहिली केस मी बघत आहे, ज्या केस मध्ये एल इज इक्वल टू 1 2 3 आणि एस इज इक्वल टू 0 आहे. आता एल इज इक्वल टू 1 2 3 मध्ये मी हे एल इज इक्वल टू 1 आणि एस इज इक्वल टू 0 च काढलं. पुढचं काय काढेल मी? L is equal to 2 आणि 0 साठी. शाबास. एल इज इक्वल टू 2 एस इज इक्वल टू 0. पुढे एल इज इक्वल टू 3 एस इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या केस साठी 3 टर्म मिळणार आहे, ज्याच्यातली पहिली 1p1 मिळून गेली. पुढची काय असेल बरं? नंतर L is equal to 1 आणि S is equal to 1, then L is equal to 2, S is equal to 1. डायरेक्ट टर्म सांग ना. आता ज्या अर्थी आपण एलच्याच व्हॅल्यू सांग काय असेल बरं पुढची टर्म? म्हणजे दुसरं हा कॅपिटल एल इज इक्वल टू 2 एस इज इक्वल टू 0. त्याच पद्धतीने जे किती आला 2, म्हणजे 2 वजा 0 ते 2 अधिक 0, 2 ते 2, फक्त 2 आणि 2च. जे इज इक्वल टू 2. मग J2 मल्टिप्लिसिटी काढून घेतली, मल्टिप्लिसिटी बदलणार नाही जे, कारण एस इज इक्वल टू 0. हे बघा एस इज इक्वल टू 0 चीच केस ही. आणि मल्टिप्लिसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये ट्वाइस एस प्लस 1 असतो. एस बदलत नाहीये, म्हणजे सर्व सिंगलेटच राहणार आहेत. हे बघा, म्हणजे एम इथं असतो तो 1, जे 2 आला म्हणून पायाजवळ 2, आणि एल ची किंमत 2 आहे. एसपीडी 0 1 2 2 व्हॅल्यू असताना डी, कॅपिटल एल असल्यामुळे हा कॅपिटल डी, म्हणजे ही टर्म आली 1d2. तिसरं एल इज इक्वल टू 3 साठी, एल इज इक्वल टू 3 0 1 2 3 एसपीडीएफ, एफ कॅपिटल एफ. मल्टिप्लिसिटी तीच राहणार आहे, जे तसंच
जसं तिथं 1 - 0 to 1 + 0, 2 - 0 to 2 + 0, 3 - 0 to 3 + 0, 3 to 3, 3 आणि 3 जे इज 3 म्हणजे 1f3 म्हणजे किती सिंगलेट आल्या? किती सिंगलेट आल्या? सिंगलेट टर्म्स किती तीन आल्या? सिंगलेट. 3 सिंगलेट तीन टर्म्स. सिंगलेट आले. 1p1 1d2 1f3 वी गेट 3 सिंगलेट्स. आता पुढे बघू. आता ही पहिली केस झाली हा. एस इज इक्वल टू 0 असताना एल इज इक्वल टू 1 2 3 घेतला. पुढची केस काय राहील? येस बदलायचा फक्त. एस इज इक्वल टू 1 एल तोच 1 2 3 बघा 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 ट्रिपलेट येईल आता. सेम प्रोसेस फक्त मल्टिप्लिसिटी बदलणार आहे. एस इज इक्वल टू 1 झाल्यामुळे ट्वाइस एस प्लस 1 2 1 चा 2 बरोबर प्लस 1 2 + 1 3 एल इज इक्वल टू 3 मीन्स ट्रिपलेट. आता एस 0 नाहीये त्यामुळे जे मध्ये फरक पडणार आहे. जे इज इक्वल टू आता मी काय करतो एलच्या 3 व्हॅल्यू आहेत मागच्या सारखंच एक एक व्हॅल्यू घेणार. पहिले एलची व्हॅल्यू 1 घेतली मग एल मायनस एस टू डॅश 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 एल प्लस एस 3 म्हणजे 1 - 1 0 to to 1 plus 1 - 1 to 1 plus 1 0 to 2 0 1 2 जेच्या 3 व्हॅल्यू आल्या ट्रिपलेट ट्रिपलेट म्हणजे 3 0 1 हा एक 0 हा एक 1 हा 2 जेच्या व्हॅल्यू 3 इट इंडिकेट्स ट्रिपलेट. मल्टिप्लिसिटी 3 एल ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे पी एस पी 0 1 एल ची व्हॅल्यू 1 म्हणजे पी पायाशी जे च्या व्हॅल्यू 3 0 1 2. मग आता हे एकत्र लिहिलेलं आहे 3 पी 0 1 2 याला मी तुम्हाला समजण्यासाठी सेपरेट लिहिलं 3p0 3p1 3p2 3 टर्म ट्रिपलेट. आलं लक्षात? आता ही एल इज इक्वल टू 1 बरोबर झालं. तसं आता एल इज इक्वल टू 2 जर घेतला तर जे च्या 3 व्हॅल्यूज येणार आहेत बघा क्रोनॉलॉजिकली असतं. इथं 0 1 2 होतं आता 1 2 3 आलं आणि एल 2 असल्यामुळे 0 1 2 एस पी डी 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 हे बघा मल्टिप्लिसिटी 3 कॅपिटल डी 1 2 3 3d1 3d2 3d3 म्हणजे पुढची केसचं उत्तर काय असेल? एफ च्या फॉर्म मध्ये असेल सर एफ शेल. आता पहिल्या केस मध्ये जे 0 1 2 होता दुसऱ्या केस मध्ये 1 2 3 आहे पुढे काय असेल? 2 3 4 2 3 4 पी डी आता काय असेल? एफ 3f2 हे बघा 3f2 3f3 3f4 बरोबर आहे. मग आता हे इतकं छान असतं आपण एवढं बघतच नाही. आपल्याला 3 सिंगलेट मिळाल्या 3 सिंगलेट मिळाल्या पहिल्या केस मध्ये. दुसऱ्या केस मध्ये 3 केसेस प्रत्येक केस मध्ये ट्रिपलेट आहेत म्हणजे 3 3 सिंगलेट आहेत म्हणजे 3 त्रिक 9 बरोबर आहे 3 त्रिक 9 आणि त्या 3 ते 3 या 9 किती टर्म झाल्या? 12 मीन्स इन ऑल वी गेट 12 टर्म्स. देखा आता हे बघा मी लिहिलेलं आहे बघा thus we get 3 singlets and 9 triplets means overall 12 terms. सिंगलेट्स कोणत्या कोणत्या आल्या आहेत? 1p1 1d2 1f3. ट्रिपलेट्स कोणत्या आल्या आहेत? या एकत्रित लिहिलेल्या आहेत मी नंतर सेपरेट करून खाली लिहिलेल्या आहेत. म्हणजे 3 3 दुने 6 3 त्रिक 9 आणि 3 12. लक्षात आलं? लक्षात आलं का? आता जसं वेक्टर डायग्राम काढली तशी हे बघा या सिंगलेट आणि ह्या ट्रिपलेट याच्यावरून वेक्टर डायग्राम काढायची. बघा सिंगलेट्स दिसते ना कागद? हा 1p1 हेच आहे ना? झूम घ्या इथं झूम घ्या हे दिसायला. आता हे बघा आता या टर्म जे आहेत 1p1 1d2 1f3 याच्यासाठी पहिले आकृती काढली 1p1 बरोबर आहे
ही पहिली बघा, हा ॲरो दिसतोय का? 1P1 झूम केलं. आता हे आपणच तयार केलंय. आता याच्यावरून मागे जायचं. P indicates L is equal to 1, J is 1, S is 0, आणि मग ते व्हेक्टोरिकली दाखवलेलं आहे. आता S 0 असल्यामुळे मी तर खाली S इक्वल टू 0 लिहिलेलं आहे, आणि L आणि J दोघं 1 असल्यामुळे ॲरो मी एकच काढला हा, आणि त्या ॲरोच्या बाजूला त्या व्हॅल्यू लिहिल्या. ही L इज इक्वल टू 1, ही J इज इक्वल टू 1, आणि S 0 असल्यामुळे तो ओरिजिन जवळ लिहिलेला आहे. आलं लक्षात? हे 1P1 आकृतीने दाखवलेलं आहे. तसंच आता हे 1D2 आहे. 1D2 कसं आलेलं आहे? D म्हणजे L इज इक्वल टू 2, J सुद्धा 2, आणि S कसा आला? समजा S मल्टिप्लिसिटी वरून घेतला. M इज इक्वल टू ट्वाइस S प्लस 1 असतो, आणि M ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे ट्वाइस S प्लस 1 इज इक्वल टू 1, म्हणजे ट्वाइस S इज इक्वल टू 1 मायनस 1 इज 0. ट्वाइस S इज इक्वल टू 0 म्हणजे ट्वाइस S इज इक्वल टू 0 म्हणजे S इज इक्वल टू 0. S इज 0 इथे लिहिलेलं आहे मी बघा. आणि L आणि J दोघांची व्हॅल्यू 2 असल्यामुळे मी एकच ॲरो काढला, आणि L इज इक्वल टू 2, J इज इक्वल टू 2 इथे लिहून घेतलं. तसंच इथं या तिघ सिंगलेटचे आकृत्या आहेत. या लक्षात आल्या का? आता हे सोपं होतं. आता ट्रिपलेट. आता पहिली ट्रिपलेट घेतली मी 3P012, हे बघा, बरोबर आहे. आता याच्यासाठी एक, याच्यासाठी एक, याच्यासाठी एक, 3 आकृत्या आहेत. आता पहिली जी आहे 3P012, याच्यावरून काय माहिती मिळते? P म्हणजे L मिळतो. L काय येईल? 1. मल्टिप्लिसिटी 3 आहे. मल्टिप्लिसिटी म्हणजे ट्वाइस S प्लस 1, ट्वाइस S प्लस 1 इज इक्वल टू 3, ट्वाइस S इज इक्वल टू 3 मायनस 1, ट्वाइस S इज इक्वल टू 2, S इज इक्वल टू 2 अपॉन 2, S इज इक्वल टू 1. हे बघा, हे त्याच्यावरून आकृती काढली. आता LS कपलिंग आहे, म्हणजे हा वेक्टर L स्टार, जे मी आता आकृती दाखवलं कर्कटकने तसंच करायचं. एलची जी व्हॅल्यू असेल, एलची व्हॅल्यू आपली किती आहे? 1 आहे. त्याच्यावरून एल स्टार रूट LL प्लस 1 ने काढायचा. तो काय? तो झेड वगैरे मागच्या आकृतीत झालेलं आहे. ते पट्टीमध्ये अंतर घेऊन हा एल स्टार काढून घ्यायचा, बरोबर आहे. नंतर S1 आहे, जो L आहे तो S आहे, म्हणजे एल स्टारची किंमत आणि एल स्टारची किंमत सारखीच असेल. म्हणून कर्कटक पट्टीचा वापर न करता डायरेक्ट कर्कटकचं लोखंडी टोक इथं ठेवायचं आणि पेन्सिलला इथपर्यंत ओढायचं. एल स्टारचं जे अंतर आहे ते स्टारचं अंतर येईल, बरोबर आहे. आणि मग ते जे अंतर आलं ते कर्कटकचं लोखंडी टोक इथं ठेवायचं आणि कर्कटकने आर्क काढायचा, असं, बरोबर आहे. नंतर जे च्या 3 व्हॅल्यू आहेत, त्याच्यापैकी पहिली व्हॅल्यू 0 असल्यामुळे रूट मध्ये 0 0 प्लस 1 केलं तर 0 होणार आहे. मग जे च्या 1 साठी जे च्या 2 साठी 2 व्हॅल्यू येतील. त्या फक्त कर्कटकने अंतर घेऊन असं चाप काढला, असा चाप काढला, तिथं डॉट करून डार्क करून घेतलं, आणि इथून पण जोडलं, इथून पण जोडलं, इथून पण जोडलं, इथून पण जोडलं. आता जे 0 म्हणून तो इथं ओरिजिनला दाखवला. नंतर J इज इक्वल टू 1 साठी इथं लिहिलं, J इज इक्वल टू 2 साठी इथं लिहिलं. सर्व आकृत्या सारख्याच आहे. ही जशी काढली तशीच ही काढली, तशीच ही काढली. आता ही आकृत्या तुम्ही घरी काढून बघायच्या, आणि काही अडचण राहिली तिथं या ऍप मध्ये इतक्या सुविधा आहेत. तिथं पर्सनल चॅटची सुद्धा सोय आहे. तुम्ही चॅट मध्ये गेला, पर्सनली चॅट करून अडचण विचारू शकतात. अजिबात घाबरायचं नाही, आपल्याला शिकायचं आहे. आता हे जे दाखवलं मी, हे थेरॉटिकली झाली. आता आपण जेव्हा स्पेक्ट्रोमीटर मधून बघतो, टेलिस्कोप मधून हाय रिझॉल्विंग पॉवरच्या, तर स्पेक्ट्रम असा दिसतो. म्हणजे पहिली जी केस होती 3 सिंगलेट, म्हणजे या 3 रेषा आहेत त्या 1P1 1D2 1F3. नंतरच्या 12 टर्म आल्या. 12 टर्म म्हणजे 3 ट्रिपलेट. ही पहिली ट्रिपलेट 3P012, ही 3D123, ही 3F234. म्हणजे या 3
तीन दुनी 6, तीन त्रिक 9, तीन चौक 12 या वेगवेगळ्या दाखवल्या आहेत, म्हणजे सेपरेट सिंगलेट्स आहेत. हा ट्रिपलेट म्हणजे बंच ऑफ म्हणजे सिंगल बँड. बँड consists of 3 single lines. These 3 singlet terms form one triplet. E1, E2, 3 triplets. 3 3s are 9 singlets.